स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा। नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट निवास स्वामी समर्थांची एक प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी कथा, जी आपल्याला श्रद्धा, संयम आणि भक्ती याची खरी जाण देऊन जाते। कथा सुरू। गरीब भाविकाची परीक्षा। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी रोज हजारो लोक यायचे। त्यांच्यात एक गरीब शेतकरी होता, नाव गणू। घरची परिस्थिती खूपच कठीण, पोटाला 2 वेळचं अन्नही जेमतेम, पण गणूची स्वामींवर अपार श्रद्धा होती। एक दिवस त्याच्या घरी अन्न नव्हतं, धान्य नव्हतं आणि मुलं रडत होती। गणूची पत्नी म्हणाली, अशा वेळी तरी तू स्वामींच्या मागे जाऊ नकोस, काही उपयोग नाही। पण गणू शांतपणे उत्तर देतो, स्वामी आहेत ना, ते पाहून घेतात। आणि तो रिकाम्या हाताने, रिकाम्या पोटाने स्वामींच्या दर्शनाला निघतो। स्वामींची लीला। गणू स्वामींना नमस्कार करतो आणि काही न बोलता दूर बसून राहतो। स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहतात आणि हसतात। थोड्या वेळाने स्वामी म्हणतात, अरे गणू, एवढा निराश का दिसतोस? काही बोलणार नाहीस? गणूच्या डोळ्यात पाणी येतं। तो म्हणतो, स्वामी, घरी अन्न नाही, मुलं रडत आहेत, काय करू म्हणून कळत नाही। हे ऐकून स्वामी समाधानी हास्य करत म्हणाले, गणू, देव कधीही उपाशी ठेवत नाही, जा, आज घरात आनंद असेल। गणू काही बोलायला जातो तोच स्वामी हाताने इशारा करतात, जाऊन बघ। गणू लगेच घरी धावतो, दार उघडतो आणि आश्चर्यचकित होतो। घरात कुठून तरी धान्याची पोती, भाकऱ्या, भाज्या आणि मुलांसाठी गोडधान्य आलेलं असतं। त्याची पत्नी म्हणते, काहीतरी देवाची लीला आहे। अचानक एक दाता आला आणि म्हणाला, हे स्वामी समर्थांनी पाठवलं आहे। गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। तो म्हणतो, स्वामी, तुम्ही माझे देव नाही, तुम्ही माझे स्वतःचे आईवडील आहात। कथेचा संदेश। ही कथा आपल्याला शिकवते, खरी श्रद्धा कधीच रिकामी जात नाही। आपण कितीही अडचणीत असलो तरी स्वामी समर्थ आपल्या भक्तांची काळजी घेतात। पण श्रद्धेत शंका नसावी, विश्वास असेल तर स्वामी नेहमीच मार्ग दाखवतात। मित्रांनो, ही स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। दररोज अशाच स्वामी कथांसाठी आमच्या सोबत रहा। जय जय स्वामी समर्थ।